सांगाल, पालकमंत्र्यांचं लक्ष नाही का पुण्यावरती? या मंडळींचं लक्ष आहे पुण्यावर, परंतु हे प्रशासनाचं काम आहे. हे महापालिकेचं काम हे महापालिकेने करायचं असतं. ते शासनाचं काम नाही आहे, हे महानगरपालिकेचं काम आहे. शासनाची कामं शासन करतायत, त्याच्यासाठी आम्हीही प्रयत्न करतो. रिंग रोड झाला पाहिजे, रिंग रोड झाला तर ट्रॅफिकचा प्रश्न मिटेल. त्यासाठी पालकमंत्री अजितदादा हे सुद्धा अत्यंत प्रयत्नशील आहेत. त्याचप्रमाणे दुसरा मोठा रिंग रोड व्हावा, त्यासाठी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातील सहकारी त्याच्यासाठी आग्रही आहेत. त्याचे काम थोड्या दिवसामध्ये सुरू होईल. काही ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि नगर रोडचा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि सोलापूर रोडचा, त्यासाठी MSRDCने नगर रोडचं टेंडर काढलेलं आहे. ते टेंडर मी कालच अधिकाऱ्यांशी बोललो. ते टेंडर झालेलं आहे. थोड्या दिवसामध्ये ते कॅबिनेट पुढे जाईल. कदाचित पुढल्या आठवड्यात किंवा पुढच्या 15 दिवसामध्ये ते कॅबिनेटकडे जाईल. कॅबिनेटचे अप्रूव्हल घेऊन ते कामाचं सुद्धा येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये भूमिपूजन होईल. तर डायरेक्ट हयात हॉटेल ते शिरूरमध्ये रांजणगावपर्यंत हा पहिला रस्ता होणार आहे. आणि त्याचं टेंडर आता पूर्ण झालेलं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी अभिनंदन करतो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांचं. त्याचं कारण आहे की नितीन गडकरी साहेबांकडे पण पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, सर्व पक्षाचे लोक सुद्धा जात असतात. साहेब, तुम्हाला परवा मारहाण आपल्या महासंघामध्ये झाली, ते षडयंत्र आहे का कट, त्यावर काय सांगा? षडयंत्र असो कट असो, परंतु तो केलं तर मी चूक केली. त्यांना काय करायचं असेल ते, पण आम्ही काही अशा भूमिकेतले नाही आहेत. हे सर्व जनतेला माहिती आहे की बापूसाहेब पठारे हे भांडणं करणारे, मारहाण करणारे नाही आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असले प्रकार केले नाही. त्यांच्याकडून कदाचित चुका झाल्या असतील. त्यांनी मला परवा लोक सांगत होती हे घडल्यावर त्यांनी एका पोलीसवर गोळीबार करा किंवा त्याच्यावर काय मारहाण केली पोलीसला, त्यांच्याच पेट्रोल पंपावर. त्यानंतर एक कोरवाल रोड लोहगावला आहे, त्याही ठिकाणी त्यांनी गोळीबार केला. ते गोळीबार करतात. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे अनेक जणांकडे स्वतःचे लायसन आहे, स्वतःचे रिव्हॉल्वर आहेत. परंतु अशा प्रकार आमच्याकडे कुणी करत नाहीये. तुम्ही कधी ऐकलं नसेल. गेल्या 30-30 वर्षामध्ये आमच्याकडे रिव्हॉल्वर होतं तरी आम्ही कधी केलं नाही. आमच्यावर आरोप झाले पण खोटे ठरले. आणि त्यावेळेस त्या आरोपींना पकडायला सुद्धा ज्यांनी पहिल्या माझ्या निवडणुकीमध्ये आरोप केला होता की आमच्यावर गोळीबार केला, त्यांचे आरोपी पकडायला सुद्धा आर पाटलांक मी आणि ते स्वतः गेलो. आणि ते आरोपी पकडल्यावर त्यांना खात्री झाली की बापू पठारे हा चांगला माणूस आहे, आपण त्याच्यावर खोटे आरोप केले होते. आपण या संदर्भात तुम्ही